प्राथमिक शिक्षणामध्ये सार्जंट योजना या योजनेने नक्की काय बदल किंवा काय शिफारशी केल्यात ते आपण पाहूया. सार्जंट योजना तर पहा, दुसरं महायुद्ध सुरू असलं तरी महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास येणारे हे जवळपास निश्चित झालं होतं, ठरवून गेलं होतं. गांधीजींची सुटका झाल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचा विचार पुढे मांडला, तो असा की शिक्षणाचं क्षेत्र हे नवजात बालकाच्या जीवनाच्या प्रारंभापासून ते त्याच्या जीवनाच्या अंतापर्यंत पसरलेलं आहे. शिक्षण हे बालक जन्मापासूनच सुरुवात होतं ते शेवटपर्यंत चालतं. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे असं गांधीजी म्हणायचे. पहिले 7 वर्षाचं शिक्षण हा त्यातला एक प्रधान भाग आहे आणि बालकाच्या परिपूर्वक व्यापक शिक्षण क्षेत्रात तजवीज यामध्ये करण्यात आली. हे राज्याचे आणि समाजाचं पवित्र व प्रधान कर्तव्य शिक्षण. त्यावेळी देशामध्ये केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ विद्यमान होतं आणि भारत सरकारचे शिक्षण सल्लागार जॉन सार्जंट यांनी या मंत्रिमंडळापुढे किंवा या मंडळापुढे 1944 साली युद्धोत्तर भारतीय शिक्षणाची पुनर्रचना सूचित करणारी योजना सादर केली आणि जी योजना सादर केली त्यालाच सार्जंट योजना असं म्हटलं गेलं. की वर्धा शिक्षणानंतर ब्रिटिश सरकारनं सगळा निधी हा युद्धोत्तर कामाकडे वळवल्यामुळे वर्धा शिक्षण पद्धती जशी गांधीजींनी सुरुवात केली तशी त्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शिक्षणाची नक्की काय संरचना असेल किंवा त्याची पुनर्रचना करायची असेल तर त्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आणि जॉन सार्जंट यांनी काही शिफारशी या मंडळापुढे मांडण्यात आल्या, ज्या दुसऱ्या महायुद्धानंतर शिक्षणाबाबत असतील त्या होत्या. त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाचा सखोल विचार करून योजना मांडलेली होती ही सार्जंट योजना. खरे तर किरकोळ बदल करून गांधीजींचीच मूल्योद्योगी शिक्षण पद्धती ही सार्जंट योजना होती. वय वर्ष 6 ते 14 दरम्यानच्या मुलांना विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं सार्वत्रिक शिक्षण द्यावं असं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असावं, ते सार्वत्रिक व्हावं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 भाग केले होते. एक होता 1 ते 5 निम्न प्राथमिक आणि 6वी ते 8वी उच्च प्राथमिक. निम्न प्राथमिक आणि उच्च प्राथमिक. निम्न प्राथमिक सर्वांसाठी सक्तीचं आणि ज्यांना उच्च शिक्षण घेता येणार नाही त्यांच्यासाठी ते उच्च प्राथमिक सुद्धा सक्तीचं होतं. निम्न प्राथमिक सर्वांसाठी सक्तीचं होतं म्हणजे पहिली 5 वर्ष ही सगळ्यांसाठी, 1ली ते 5वी हे सगळ्यांसाठी सक्तीचं होतं आणि ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही किंवा गरिबीमुळे ज्यांना पुढचं शिक्षण 8वी 6वी ते 8वी हे शिक्षण घेता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ते सक्तीचं आणि फ्री होतं. शिक्षण सक्तीचं करण्याची उपस्थिती ही अधिकारी नियुक्त केले जावत की शिक्षण सक्तीचं असलं पाहिजे त्यासाठी अधिकारी नियुक्त केले जातील त्या देखरेख करण्यासाठी. शिक्षण कोणत्याही हस्तव्यवसायाच्या माध्यमातूनच दिलं जावं. जे मूल्योद्योगी शिक्षणामध्ये गांधीजींनी सांगितलं होतं की हे जे शिक्षण आहे ते कोणत्याही हस्तव्यवसायाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे. मूलउद्योगी शिक्षण पूर्णपणे स्वाश्रयी किंवा स्वावलंबी होऊ शकणार नाही यासाठी शासनानं त्याला थोडंसं अनुदान द्यावं. आता मूलउद्योगी शिक्षण म्हणजे वर्धा शिक्षणामध्ये गांधीजींनी स्वाश्रयी स्वावलंबी सांगितलं होतं, पण ते काय होऊ शकत नाही. भरपूर ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय असल्यानं आणि त्याची तेवढी उत्पादन क्षमता नसल्यामुळं ते होऊ शकत नाही, म्हणून शासनानं याला थोडंसं अनुदान द्यावं असं सार्जंट यांनी सुचवलं. निम्न प्राथमिक स्तरावर इंग्रजी भाषेचं शिक्षण देऊ नये ही एक महत्त्वाची शिफारस सार्जंट यांनी केली की छोट्या वयात 1ली ते 5वीच्या दरम्यानमध्ये इंग्रजी भाषेचं शिक्षण देऊ नये. या स्तरावर पूर्णपणे सहशिक्षण द्यावं, जे सगळे एकत्र असून शिकतील असं शिक्षण या स्तरावर देण्यात यावं. उच्च प्राथमिक स्तरावर इंग्रजी शिक्षणाचा आग्रह नसावा, पण ज्यांनी मागणी केली किंवा जे शिकू शकतात ज्यांची मागणी असते त्यांच्यासाठी ती सोय असावी. जे मागणी करतील त्यांच्यासाठी ही सोय असावी उच्च प्राथमिक शिक्षणाची की इंग्रजीचा आग्रह नसला
तरी ज्यांना शिकायचे आहे ते शिकू शकतील. निम्न आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचं माध्यम मातृभाषा आणि फक्त मातृभाषाच असावं. दोन्ही स्तरावरील शाळांमध्ये बाह्य परीक्षांऐवजी आंतरिक परीक्षांची तरतूद असावी. फार तर शिक्षण समाप्तीच्या वर्गात सार्वजनिक परीक्षा घेतली जावी. आंतरिक परीक्षा असावी, बाह्य परीक्षा असावी. जेव्हा 5व्या वर्गात एक सार्वजनिक परीक्षा घेतली जावी किंवा 8व्या वर्गात एक सार्वजनिक परीक्षा घेतली जावी. अशा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अधिकृत प्रमाणपत्र देण्यात यावीत. गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थ्यांसाठी विद्याविषयी व तांत्रिक माध्यमिक शाळांची सोय करावी. जे गुणवत्तेनुसार निवडक विद्यार्थी निवडावेत आणि त्यांची विद्याविषयक किंवा तांत्रिक माध्यमांच्या शाळांसाठी त्यांच्यासाठी त्यांची सोय करावी, त्यांना ते शिक्षण द्यावं. विद्यापीठीय पदवी अभ्यासक्रम केवळ निवडक उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्यांसाठीच असावा. जो विद्यापीठीय अभ्यासक्रम असेल उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच असावा. विनाकारण सगळ्यांना त्याच्यामध्ये गोवू नये किंवा त्याच्यामध्ये सगळ्यांनाच तो घेतला पाहिजे असं सक्ती करू नये. जे गुणवंत असतील ते घेतील. दूध पुरवठा, वैद्यकीय तपासणी, दुपारचा अल्पोपहार, शारीरिक शिक्षण, मनोरंजन या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अध्यापकांचं प्रशिक्षण हे महत्त्वाचं असून त्या प्रशिक्षणाची तरतूद करण्यात यावी. अध्यापकांच्या सेवा शर्तीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असून सामाजिक व त्या आर्थिक दर्जा सुधारणा घडवून आणावी. त्यांच्या पदवीधर विद्यार्थ्यांचा रोजगार मिळावा म्हणून रोजंदारी केंद्र स्थापन करावी. जे पदवी मिळवतील त्यांना रोजगारी मिळावा, रोजंदारी केंद्र स्थापन करावीत. सार्वजनिक ग्रंथालये सुरू करावीत. मनोरंजन केंद्रांचा विकास करावा आणि निरक्षरतेचे निर्मूलन करण्यासाठी प्रौढ शिक्षणासाठी पोषक जनमत तयार करण्यात यावं असं सार्जेंट यांनी सांगितलं. दिव्यांग व मतिमंद विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण देण्याचं, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये दिव्यांग व मतिमंद मुलं बाहेर पडता कामा नये, त्यांना याच्यात सामावून घेतलं पाहिजे. सार्जेंट यांनी प्राथमिक शिक्षणासंबंधी एक मार्मिक निरीक्षण नोंदवलं. ती म्हणजे काय, तर भारतातील प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांची संख्या लक्षात घेता त्यावेळेस भारतामध्ये जी प्राथमिक शिक्षण देण्यासाठी जे प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक होते त्यांची जर संख्या लक्षात घेतली आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तरी किमान 40 वर्ष तरी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं उद्दिष्ट साध्य होऊ शकणार नाही. की आत्ता जे प्रशिक्षित शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक आणि यांची विद्यार्थी संख्या भारतातली यांचं प्रमाण लक्षात घेता भारतामध्ये जर सार्वत्रिकरण शिक्षणाचं करायचं असेल तर ते साध्य होण्यासाठी कमीत कमी 40 वर्ष लागतील असं सार्जेंट यांनी म्हटलं होतं. अशी ही सार्जेंट योजना जी वर्धा शिक्षण पद्धतीनंतर आली होती त्यांनी त्या शिफारशी सरकारपुढं मांडल्या होत्या. धन्यवाद.